यांना जर बेडवर बसू द्या ना. हा बस. हा बस ना भास्कर, बस बस सावकाश बस. हा बस. मालती, मी काय म्हणतो, मी इथेच बसतो, चालेल ना? आणि आदिती तू नाही, तूही बस ना इथेच. हा म्हणजे आपण दोघंही याला घेऊन जाऊ. नाही नाही नाही, चल चल, मला उशीर होतोय. अजिबात थांबायचं नाही. चहा तुम्हीच प्या. जेवण काय बाई माणसं आहे ती. चहा नको, पाणी नको, जेवण पण नको. जय बजरंग बली. जय श्रीराम. खरे भावड्या, काय खातोयस काय? शेंगदाणे. शेंगदाणे. आई मला सांग, काजूच्या बिया पण अशाच लागतात का ग? काजूच्या बिया? अरे बाबा, तुला ते खिरीमध्ये देत नाही का घालून मी? गोड गोड खीर करते तेव्हा त्यात असतात दाणे ते. ए, पण त्या आहे ना जरा शिजलेल्या, जरा फुगलेल्या, म्हणून आहे ना त्याचा आकार काय कळत नाही ग. हे आकार काय करायचंय तुला? त्या लांबट लांबट गोल असतात त्या. अच्छा. ए पण चव चव कशी असते? चव शेंगदाण्यासारखीच. अरे काय आहे ना, हे शेंगदाणे आहेत ना, ते गरिबांचं खाणं. त्यांना ते काजू वाटून त्यांनी खाऊन टाकायचे. हो. ए म्हणजे आपण गरीब आहोत आई? छे. अरे गरीब असलो म्हणून काय झालं, पण मनाने कसे आपण श्रीमंत आहोत की नाही मग. म्हणून काय आपण हे शेंगदाणे खायचे? मेल्या जे खायला मिळतं ते खा. मी शेंगदाणे खाणार नाही, मला भूक लागलीये. भूक लागलीये? आता एवढे शेंगदाणे खाल्ले, मग एवढा नाश्ता केला तरी भूक लागलीये. कसली कसली भूक लागते देवाला माहित. अगं आई, ही जेवणाची वेळ आहे आणि मी शेंगदाणे खाऊ का? मला वरण भात हवंय. मी आज जेवण केलेलं नाही, कारण मला खूप कंटाळा आलेला आहे. मला जेवण पाहिजे, मला जेवायला पाहिजे 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 पाहिजे. हे बघ, रात्रीचा कुळटाचं पिठलं आणि रात्रीचा भात आहे, तो गप्प खाऊन घे. मी जेवणार नाही, मला वरण भात पाहिजे पाहिजे. चुप. बघते मालतीने केलंय का? आवाज करायचा नाही जास्त, उगाच डोकं खात असतो आपलं. तू अशी काय रिकाम्या हाताने जाणार आहेस का? मला अजिबात आवडत नाही तू रिकाम्या हाताने चालली. आवड्या गप. मी रिकाम्या हाताने जात नाही. काल तिला कुळटाचं पिठलं दिलं होतं की नाही मी मालतीला, ती वाटी तिच्याकडेच आहे, त्याच्यामुळे घालून डाळ आणते, कळलं का? आणि हो, आपल्या त्या कदम काकीने लाडू दिले होते ते सुद्धा तिला नेऊन देते, म्हणजे तिला कसं बरं वाटेल, हो की नाही? आई, तू खूप चांगली आहेस आई. खूप चांगली आहेस तू आई, खूप चांगली आहेस. हो का? माझा भावड्या पण खूप चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. मूर्ख कुठला. मला मारत का? मला सारखं वरण भात. अरे मालती वहिनी, तुम्ही मार्केटला गेला होता? डॉक्टर साहेब तुम्ही? हो, म्हणजे मला बघून तुम्हाला आनंद झाला ना? मग काय डॉक्टर साहेब, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? म्हणजे चक्कर वगैरे काही येत नाही ना? आणि तुम्ही एकटे एकटे कसे? हा, आता कसं सांगू तुम्हाला आणि काय सांगू. हो, आता घरची कामं काही कमी असतात का? आणि आमच्या होम मिनिस्टर, आमची बायको, ती मला एअरपोर्ट वर पाठवते. अच्छा, म्हणजे तुम्ही एअरपोर्टला जाऊन आराम करणार आहे? नाही नाही, हो एअरपोर्ट वर कशाला मी आराम करेन. मग तुम्ही एअरपोर्टला कशाला जाताय? आणि जाता जाता तुम्हाला चक्कर बिक्कर आली तर आमचं कसं होणार? अहो कसली चक्कर येते मला? अहो मी डॉक्टर आहे. अहो केवढा अभ्यास केला मी डॉक्टरकीचा माहितीये. उगाच नाही डॉक्टर झालो. अहो मी कसला आजारी पडतोय, ठणठणीत आहे. असे पण डॉक्टर असतात, स्वतःलाच तपासून घेतात, गोळ्या पण स्वतःच घेतात. बरं आहे ना? मग अहो कसं असतं माहितीये का, मी आजारी पडलो ना की तसं असतं, म्हणजे गोळ्या मी घेतो नाही, म्हणजे इंजेक्शन. काय काय बोलतोय, मला काय सुचतच नाहीये. डॉक्टर साहेब, म्हणजे तुम्ही अजूनही बरे झाले नाही आहात. बघा तुमचा गोंधळ होतोय. अहो मला काही झालेलं नाहीये, मी एकदम ठणठणीत आहे. असं कसं म्हणताय? मला काही झालं नाही, तुम्हाला काय झालं तर आमचं कसं होणार? मालती वहिनी, खरंच तुमचं कसं होणार नाही? नाहीतर काय,
हा म्हणजे म्हणजे खरंच मालती वहिनी, माझी तुम्हाला खरंच काळजी वाटते? मग मी काळजी नाही करणार तर कोण काळजी घेणार? धन्य धन्य झाले माझे कान. वा वा वा, हेच वाक्य ऐकायला मी तडफडलो होतो. आता 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 मला मरण आले तरी चालेल, मी मेलो तरी चालेल. वा. ओ डॉक्टर साहेब, मरतील तुमचे दुश्मन. मरू दे त्यांना. तुम्ही कशाला मरताय? नाही 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 नाही, आता मला मारायला आवडणार नाही. आता मला जगायला आवडेल. अभी अभी तो जीने की उम्मीद जाग उठी है. अगं बाई, तुम्ही हिंदी पण बोलायला लागलात? डॉक्टर साहेब, मला नक्कीच काहीतरी गोंधळ वाटतोय. तुम्ही नक्कीच आजारी आहात. आता काय तुमचं खरं नाही बाबा. तसं नाहीये मालती वहिनी. हा? हा डायलॉग आहे, पुराणा डायलॉग आहे. अभी अभी तो जीने की उम्मीद जाग उठी है. हो, असं काय करताय? मी कुणालाही त्रास देणार नाहीये. डॉक्टर साहेब, तुम्ही कुणाला त्रास देणार आहे? मीच परमेश्वराकडे मागून घेते. हे बजरंग बली, दे मुक्तीची गोळी. हो, आता बजरंग बलीला कशाला मध्ये आणताय? हा? डॉक्टर साहेब, तुम्हाला माहिती नाही काय? मी बजरंग बलीची कट्टर भक्त आहे ते. हा, हे बघा, बजरंग बलीवर माझी नितांत भक्ती आहे. खूप विश्वास आहे मला त्यांच्यावर. बजरंग बली म्हणजे माझी शक्ती आहे, माझी ताकद आहे. मी कोणतंही काम करायच्या आधी बजरंग बलीचं नाव घेते. आता तुम्ही कोणतं काम करायला निघालात? अरे, तुम्हाला घरी घेऊन चालले नाही का? अरे वा, घरी? तुमच्या? चला चला घरी चला. ओ, माझ्या घरी नाही, मग तुमच्या घरी. कशाला माझ्या घरी? अहो, मला एअरपोर्टवर जायचंय. अजिबात कुठे जायचं नाही, तुम्ही सरळ चला. अहो, पण असं काय करताय? मला एअरपोर्टवर नको झालं, माझ्या बायकोने सांगितलंय. हो, तुम्हाला काय झालं तर आमच्या अख्ख्या शिंदेचाळीचं कसं होणार? हो, कसं होणार म्हणजे? आता तुम्ही सांगा. हा. एवढ्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांची फी आम्हाला नाही हो परवडणार. त्यांचे गोळ्या, औषधं, रिक्षा भाडं हे सगळं नाही हो आम्हाला झेपणार. त्यांच्या बिलाचा मोठा मोठा आकडा बघून आम्ही बरं व्हायचं सोडून आम्ही आजारी पडू. हो, आम्हाला नाही हो परवडणार. त्यांचं बिल नाही परवडणार. हो, मालती वहिनी, हा? म्हणजे यासाठी तुम्ही माझी काळजी घेता? मग हो, आता तुम्ही सांगा मला डॉक्टर साहेब, तुमची फी कशी गरिबांना परवडणार आहे की नाही? मग आम्ही तुमच्याकडे येणार ना. आणि जर का तुम्हाला काही झालं तर आमचं कसं होणार? म्हणजे मालती वहिनी, माझी फी कमी आहे म्हणून तुम्ही माझी काळजी घेता? मग मालती वहिनी, डॉक्टर साहेब असं काय करताय? आता शिंदेचाळीच्या सेक्रेटरीची बायको आहे ना मी. कशाला सेक्रेटरीच्या बायको झाला? हा, म्हणजे काय नाही, बोला. आता मी काळजी नाही घेणार तर कोण काळजी घेणार आहे तुमची? आपण आता चला घरी चला आणि आराम करा. चला मला एअरपोर्टवर जायचंय. असं काय करता? जाऊ द्या एअरपोर्ट. चला. अहो, माझ्या बायकोने सांगितलं मला एअरपोर्टवर जायचंय. चला घरी चला. येत आहे की नाही सांगा मला, नाही, नाहीतर नाही. मी त्या मुलांना बोलून घेते आणि ती 4 मुलं येतील आणि तुम्हाला खांद्यावर ठेवून घेऊन जातील. चला. अहो, पण कशाला मुलांना बोलवताय? अजिबात ऐकणार. हात तर अजिबात नका मारू. सागर, अरे अरे, ए, अहो, मालती वहिनी थांबा. ती मुलं ना लगेच धावत येतात, इथेच खेळत असत. नको नको. अहो, मी काय मेलोय का? मी जिवंत आहे. अहो, मेल्यावर ते 4 लोक लागणारच आहेत मला. असं काय करताय? हो, तुम्हाला माझ्या घरी यायचंय? हो. चला माझ्या घरी चला. ऐकणार नाही तो तुम्ही. चला चला. चल चल. अरे सोन्या, चिनूच्या आईने हाक मारली ना रे? असंच मला पण वाटतंय रे. वाटताय नाही, मला नक्कीच माहिती आहे. तो आवाज चिनूच्या आईचा होता. सागर, तुला पण त्या चिन्नूच्या आई सारखा भास व्हायला लागलाय वाटतं. अरे तसं नाही रे. मग आता कसं? अरे तो आवाज चिनूच्या आईचाच होता. अच्छा अच्छा, थांब 1 मिनिट, मला फोन आलाय रे. हॅलो, कोण आहे? कोण? भावड्या आहे? हा हा, हा, बोल बोल. हे तर उगाच रागवायचा तो. तेच तो रागवेल जरा. थांब. हा, हा बोल बोल. अरे भावड्याला न्यूज. अरे हा, अरे 1 मिनिट थांब हा थांब. हा, भावड्याला न्यूज द्यायची होती ना रे? कोणती न्यूज द्यायची होती यार? ते हा, मला बोलू दे अगोदर. हा हॅलो, हा बोल बोल. अरे ते जाऊ दे. हा, ते बघ तिकडे, बघ तिकडे बघ काय. थांब 1 मिनिट भावड्या. हा थांब, मी तुला फोन नंतर करतो. हा, कुठं रे? अरे ते बघ, चिनूची आई आणि डॉक्टर साहेब आहेत. मी म्हंटल होतं ना, चिनूच्या आईचा आवाज होता. हा रे, बरोबर मला वाटतं नक्कीच डॉक्टर साहेबांना काय झालंय. बरोबर. पण आपण दोघेच काय करणार रे? बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.